चांगल्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव 100% होणार आहे 2500 पार. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जुलैच्या 1 तारखेनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% होणार आहे 2500 पार. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. सोन्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 2500 पार. पण इथं हा प्रश्न उपस्थित झालाय की जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% आपल्याला 2500 पार जाताना दिसणार आहे. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं जाणून घेऊया सविस्तर उत्तर. जर सध्याची कांदा दर पातळी आपण सर्वांनी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याची जी कांदा दर पातळी आहे ही दर पातळी 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी A1 क्वालिटीचा जो कांदा आहे तो 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुद्धा पोहोचला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे कांद्याचं भवितव्य कसं आहे? जुलैच्या 1 तारखेनंतर अशा कोणकोणत्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 2500 पार जाताना दिसणार आहे? चला या सर्व प्रश्नांचा आता उलगडा या ठिकाणी करून घेऊया. जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर आपण बघत आहोत की अल निनोचा इफेक्ट दिसत आहे आणि आपल्याला मान्सून हा रेंगाळताना दिसलाय आणि महत्त्वाचा कांदा उत्पादक जो बेल्ट आहे ज्यामध्ये कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, इथं पाऊस काळ कमी. जर आपण बघितलं तर खरीपसाठी सर्वात महत्त्वाची जी 2 राज्ये आहेत ज्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र आहेत, इथं कांद्याची लागवड जून महिन्यात खरीपाच्या हिशोबानं अत्यंत कमी झाली आहे. याच्यामुळं भविष्यामध्ये खरीप कांदा उत्पादनात भयंकर घट ही आढळून येणार आहे. याच्यामुळं काय झालंय की या ठिकाणी कांद्याच्या दराला तर आधार मिळतोय पण भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढू शकतो. म्हणून कास्तकार बांधवांनी सुद्धा आता कांदा विक्रीला आखडता हात घेताना या ठिकाणी दिसतोय. मग अशा परिस्थितीमध्ये जुलैच्या 1 तारखेनंतर कांदा विक्री ही कास्तकार बांधवांकडून आणखीनच कमी होणार आहे. भविष्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढू शकतो म्हणून मोदी सरकार आणि त्याचबरोबर व्यापारी जुलैच्या 1 तारखेनंतर कांद्याची धुवाधार खरेदी करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवी की रनिंग वर्षात सुद्धा कांद्याचं उत्पादन हे कमी आहे. याच्यामुळं कांद्याची असणारी आवक मागच्या वर्षीपेक्षा फार कमी आहे. ती जुलैच्या 1 तारखेनंतर अत्यंत कमी होत जाणार.
शिवाय अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यातील संघर्ष हा संपुष्टात आल्यामुळे हार्मुझचा जलमार्ग हा ओपन होऊ शकतो, ज्यामुळे भारतातून आखाती देशांना कांदा निर्यात ही लवकरच सुरू होऊ शकते. आणि असं घडलं की कांद्याची निर्यात जसजशी वाढेल तसा कांद्याचा बाजारभाव जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढेल. तर हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा जुलैच्या 1 तारखेनंतर अलगद 2500 पार जाताना दिसणार आहे. जर जुलैच्या 1 तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार गेला समजा, तर मग तिथं काय करायचं? कांदा विकायचा की थांबायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, लो ग्रेडचा कांदा तर पूर्ण विकून टाका या तेजीत. आणि आपल्याला जर पैशाची गरज असेल तर इथं 20-25% कांदा विकायला काही हरकत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. कांदा 4 ते 5 हजारापर्यंत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पोहोचणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कांदा हा शिल्लक ठेवा, त्यामुळे आपणास होईल फायदा. भविष्यात देशात कांद्याची दर पातळी ही आता कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांचे मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.